आज ना गरम गरम दूध भाजलं मला का कसं ते पुढं सांगतेच. तर झोपेतून उठल्याबरोबर माझं पहिलं काम असतं आतरणं वगैरे गोळा करणं. आणि हो, माझ्याकडे बेड नाहीये, म्हणजे जो लग्नात दिला होता तो गावाकडे आहे. माझ्या गावाचं नाव एतोंड आहे. यावरून खरेच एक दोन कमेंट आलेले आहेत, असं कसं नाव आहे वगैरे. पण आहे, हे तेलंगणामध्ये आहे, तर त्या गावाचं नाव एतोंड आहे. आणि आम्ही ड्युटी निमित्त निजामाबादमध्ये राहतोय. मग प्रत्येक जागी घेऊन जाणं शक्य नाही, कारण इथं भाड्याचं रूम आहे. म्हणून झोपेतून उठल्याबरोबर माझं पहिलं काम असतं, मी स्वतः तोंडावर पाणी वगैरे मारते. ते सकाळचं रुटीन असो या इव्हनिंगचं, जोपर्यंत तोंडावर पाणी मारत नाही तोपर्यंत माझी झोप जात नाही किंवा उजडल्यासारखं पण वाटत नाही मला. म्हणून तोंडावर पाणी वगैरे मारून घेतले आणि नंतर गेले किचनकडं. किचनची लाईट ऑन करून घेतली आणि फ्रीजमध्ये ओपन केलं, बघितलं काय आहे खायला. तर मला फक्त दूध दिसलं. म्हणलं ठीक आहे, दूध आहे तर दूध पिऊन घेते. मग दूध गरम करायला ठेवले आणि कमीच होतं, म्हणजे थोडंच आणलेलं होतं. मला पियायचं वगैरे तेवढं काय मन नव्हतं, पण झोपेतून उठले आणि मला काहीतरी खायचं पियायचं होतं, लाईट भूक लागली होती. म्हणून दूध गरम करून घेतले आणि ह्या ग्लासमध्ये काढून घेतले. आणि बाहेर वातावरण पण खूप छान आहे. आता उन्हाळा आहे पण ढगाळ वातावरण असतं म्हणून खूप छान वाटतं, पण गरमही तेवढंच होतं. म्हणून घरात बसू वाटत नाही, म्हणून मी बाल्कनीमध्ये घेऊन गेले दूध आणि गरम गरम दूध मला भाजलं. चला भेटू पुन्हा, बाय.